श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये. तर तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज गुढीपाडवा आहे. तर आज शॉप सकाळी उघडलं नव्हतं, आत्ता दुपारी जस्ट उघडलेलं आहे. 3 वाजता उघडलेलं आहे. 4:30 वाजेपर्यंत काही अल्टर वगैरे करायची कामं होती, ती झाल्यानंतर मी ब्लाऊज कट करायला घेतलं होतं. तर आत्ता बघा 5 वाजले. तर 5 वाजेपर्यंत माझी 4:30 अर्धा तासात ही अस्तरची 3 आणि बिना अस्तरची 2 अशी 5 ब्लाऊज कट करून झालेली आहेत. आणि इथं बघू शकता तुम्ही हा जो ढीग पडलेला आहे, तर ही आता ब्लाऊज आणि अस्तर मी घेतलेली आहेत, कटिंग करायची आहेत. तर ही वर ठेवून देते, कटिंग झालेली आहे ती बघा. 1 हे 2 3 1 4 आणि हे 5 जे मी तर अंतरलेले आहे. तर एकाच दाखवली ती एकाच लाईनची 5 ब्लाऊज आहेत. तर हे ब्लाऊज मी पहिला कट करून घेणार. कटोरी ब्लाऊज आहे, याचा पॅटर्न मी ह्याच्यावरती ठेवून मग ही 4ही एकदम कट करून घेणार आहे. तर ह्या ब्लाऊजचा गळा खूप डीप आहे आणि उंची कमी आहे, त्यामुळे शोल्डर मुंडा कसा घ्यायचा जेणेकरून आपलं ब्लाऊज शोल्डरमधून उतरू नये, मुंड्यामध्ये चुन्या किंवा फुगा येऊ नये, म्हणून शोल्डर मुंडा किती घ्यावा किंवा गळारुंदी किती घ्यायची, यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, जेव्हा स्किप करू नका. मग इथे फुगा येऊ नये आणि शोल्डर मुंड्यातून उतरू नये, यासाठी बऱ्याच टिप्स दिलेल्या आहेत. तर व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर चला आता आपण कटिंग पाहूया. मी ह्या ब्लाऊज पीस डबल फोल्ड करून घेतलेला आहे. तर इकडे बघा, ह्या साईडला ही अशी घडी टाकलेली आहे आणि ह्या साईडला दुमडलेली बाजू आहे. तर आता आपण ब्लाऊजची उंची बघा 11.5 इंच आहे. तर उंची खूप जास्त नाही, क्लायंट थोडंसं उंचीला कमी आहे, त्यामुळे उंची कमी आहे. तर 11.5 इंच उंची आहे. तर मार्जिनसोबत 12.5 इंच म्हणजे 1 इंच एक्स्ट्रा आपल्याला घ्यायचं आहे. तर आता बघा, पाठीमागील गळा तुम्हाला मी पहिला सांगते. तर पाठीमागील गळा बघा 9.5 आहे. तुम्ही मला 9.5 म्हणजे काय, गळा खूप डीप नाही असं तुम्हाला वाटेल, पण ह्या उंचीनुसार तो गळा खूप डीप आहे, कारण उंची फक्त 11.5 आहे. त्यामुळे फक्त इथं 3 इंचाचीच पट्टी राहणार आहे. त्यामुळे ह्या ब्लाऊजमधून शोल्डर उतरण्याची शक्यता खूप आहे. त्यामुळे शोल्डर मुंडा किती घ्यायचा तर बघा, तर शोल्डर मी इथे 5 इंच घेतलेला आहे आणि मुंडा 5.5 इंच, म्हणजे शोल्डर जितका आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त. तर इथे देखील 5 इंच आहे, त्याने कमी घ्यायचं आणि मुंड्याची लाईन अशी आखून घ्यायची. तर ब्लाऊजची छाती बघा, ब्लाऊजची छाती आहे 9 इंच. तर इथे एक पॉईंट दिला. त्यानंतर मार्जिनसाठी मी इथे 2 इंच घेणार आहे. तर 2 इंच पॉईंट दिला आणि ही लाईन अशी आखून घेतली. त्यानंतर कंबर बघा, कंबर आहे 30 इंच. तर 30चा चौथा भाग होतो 7.5 इंच. तर 7.5 इंचा पॉईंट दिला. पाठीमागील डाचासाठी 1 इंच घेतला आणि पुन्हा मार्जिनसाठी इथे 2 इंच घेतला. तर ही फिटिंग मार्जिनची लाईन आखून घेतली. तर इथे बघा, गळारुंदी आता आपण किती घ्यायची आहे बघा. तर गळारुंदी मी ते 2 इंच घेणार आहे, कारण गळा डीप आहे आणि ब्लाऊज शोल्डरमधून उतरू नये असं जर वाटत असेल तर गळारुंदी आपल्याला थोडी कमी घ्यायची आहे. समजा ह्या ब्लाऊजचे तुम्हाला गळ्यानुसार नाही तर मी उंचीनुसार सांगते. तर ह्या ब्लाऊजची उंची 11.5 इंच आहे. या ब्लाऊजची उंची जर समजा 13 इंच असती आणि पाठीमागील गळा 9.5 असता, तर मी ते गळारुंदी 2.25 इंच घेतली असती. आणि तशीच ह्या ब्लाऊजची उंची जर समजा 13 किंवा 14 इंच असते आणि ब्लाऊजचा गळा 11 इंच असता, तर मी ते 2 इंच किंवा 2.25 इंच देखील घेतला असतं. त्यामुळे काय होतं, शोल्डरमधून ब्लाऊज उतरत नाही. तर बघा, तर पुढील गळा 5.5 इंच आहे. तर मार्जिनसोबत 6.5 इंचावर असा पॉईंट दिला आणि इथे खालच्या साईडला बघा मी गळारुंदी 2.5 इंच घेणार आहे, कारण 36 छातीचं ब्लाऊज आहे, त्यामुळे इथे छातीमध्ये ब्लाऊज टाईट व्हायला नको म्हणून इथे गळारुंदी मी वाढवून घेतलेली आहे. आणि ह्या गळ्याचा असा गोल आकार आपण काढून घ्यायचा आहे. तर आता इथे बघा 1.5 इंच मी पाठीमागील मुंड्यासाठी पॉईंट देणार आहे. तसा टेप खाली ओढायचा आहे आणि 1 इंचावर आणखीन एक पॉईंट द्यायचा आणि हे दोन्ही मुंड्याचे आकार आपण असे काढून घ्यायचे. काढून घेतलं. त्यानंतर इथे बघा खालच्या साईडला मी क्रॉस पट्टी फक्त 2.5 इंच घेणार आहे, कारण खूपच कमी उंची आहे ब्लाऊजची. आणि ह्या साईडला मी क्रॉस पट्टी 2 इंच घेणार आहे आणि ही लाईन अशी आखून घ्यायची तिरकी आखून घेतली. त्यानंतर आपल्याला कटोरीचं माप घ्यायचं आहे. तर कटोरी आपली ती 5.25 इंच आहे. तर 5.25 इंचा एक पॉईंट दिला आणि इथून बघा खालच्या मुंड्यापासून आतल्या साईडला 2.5 इंचावर असा पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि मग आपल्याला अशी कटोरीचा आकार काढून घ्यायचा आहे.
तर बघा ब्लाऊजच्या समोरच्या बाजूचं मार्किंग करून पूर्ण झालेलं आहे. आता आपल्याला भोवत्याने फक्त कटिंग करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला बघा साईड पीस कशा पद्धतीने घ्यायचा आहे. हा जो कट केलेला भाग आहे आपला, तो राहिलेल्या ब्लाऊज पीसावरती असा उलटा करायचा आहे. पण बघा आहे असंच जर आता आपण उलटं केलं तर कपडा हा भरपूर लागणार आहे. त्यामुळे काय करायचं आहे, हा जो ब्लाऊज पीसाचा कपडा शिल्लक राहिलेला आहे तो फक्त असा उलटा करून घ्यायचा आहे. म्हणजे ह्या साईडला साईड पीस आपला अगदी योग्य आणि बरोबर बसेल. हा जो भाग आहे आपला तो ह्याच्यावरती असा पलटी करून घ्यायचा. म्हणजे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा. म्हणजे त्याचा जो शोल्डरचा भाग आहे तो इकडे येईल. आणि बघा इथे थोडीशी एक लाईन आखून घ्यायची. शोल्डरच्या ठिकाणी थोडी लाईन आखून घ्यायची. तर मुंड्याच्या ठिकाणी थोडी आणि ह्या साईडला अशी पूर्ण लाईन आखून घ्यायची. आणि याला हाताने अगदी थोडंसं असं प्रेस करायचं. ते सुटलेलं आहे तर तो मी कट करून घेते. तर आता आपल्याला करायचं आहे पहिला बाही कट. तर अस्तरच्या आणि बिना अस्तरच्या ब्लाऊजच्या बाहीमध्ये इतकाच फरक येतो की अस्तरची बाही आपण जशी काढतो त्याच्यापेक्षा आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा बिना अस्तरची बाही काढायची असते. म्हणजे दंडघेराजवळ आपल्याला 1.5 इंच आपल्याला अशी हातशिलाईची पट्टी करावी लागते. आणि ह्या पट्टीच्या वरती आपल्याला ब्लाऊजच्या बाहीची उंची घ्यायची आहे. तर बाही किती आहे बघा, बाही आहे 4.5 इंच. तर मार्जिन सोबत पावणा 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. म्हणजे आपण 5.25 इंच बाही घेतलेली आहे. तर ही लाईन तुम्ही अशी पूर्ण आखून घेतला तर देखील चालेल. आणि ह्याचं जितकं येतं त्याचं आपल्याला निम्म घ्यायचं आहे मुंडाखुलीसाठी. बाही रुंदी आहे 8 इंच. तर बाही रुंदी कशी काढायची मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इथून असं आपल्याला बाहीचा आकार काढायचा आहे. तर 2 इंचाचा पॉईंट दिलेला आहे. आणि इथून हे 2 इंचाचा पॉईंट आहे तिथंपर्यंत जितकं अंतर येतं त्याचं आपल्याला काढायचं आहे सेंटर. तर सेंटरपासून आपल्या अर्धा इंचावर असा पॉईंट दिला आणि इथे आपल्याला बाहीच्या पुढच्या भागाचा आकार काढायचा. दंडघेर बघा 5.25 इंच आहे. 5.25 इंचावर पॉईंट दिला, त्यामध्ये मार्जिनसाठी 2 इंच घातलं. तर आता हे झालेलं आहे आपलं बाहीचं मार्किंग पूर्ण. तर आता आपण कटिंग करून घेऊ. तर इथे बघा असा कट मारून घ्यायचा. सेंटरला देखील एक कट मारायचा आणि बाही ओपन करून घ्यायची आणि मग पुढील भागाचा आकार कट करून घ्यायचा. तर इथं पण देखील इथं सुद्धा बघा आपल्याला असा कट मारून घ्यायचा. तर ही झाली आपली बाहीचं कटिंग. तर आता आपलं पटरी आणि राहिलेलं आहे ते क्रॉसपट्टी. तर क्रॉसपट्टी तुम्हाला दाखवते. बिना अस्तरची बाही बिना अस्तरचं ब्लाऊज असेल तर कशा पद्धतीची आपली क्रॉसपट्टी घेतो. कटरी आहे की आपल्याला हा जो भाग आहे आपला पट्टी केलेला तो असा याच्यावरती ठेवून घ्यायचा. आणि ज्या साईडला आपली दुमडलेली बाजू आहे त्या साईडला असं मार्किंग करून घ्यायचं आणि हाताने थोडंसं प्रेस. तर आता इथं कटोरी आपण भरभर वाढवून घेऊया. तर बघा ह्या साईडला 1.25 इंच आणि ह्या साईडला 1.25 इंचाचा पॉईंट दिला. तर यांचा सेंटर काढा. सेंटरपासून खाली आपल्याला 1.5 इंचावर एक पॉईंट दिला आणि इथून अशी तिरकी लाईन आखून घेतली. आणि इथे बघा अर्धा इंचा पॉईंट घेऊन कटोरीचा हा असा गोलसर आकार काढून घ्यायचा. आणि ह्या साईडला देखील आपल्याला फक्त 1.5 इंचावर पॉईंट द्यायचा आणि हा आकार असा काढून घ्यायचा. तर ही आपली कटोरी वाढवून झालेली आहे. आता आपण कट करून घेऊ. तर कटोरीचा आकार झाला. तर आता आपल्याला तुम्हाला दाखवतो मी क्रॉसपट्टी कशा पद्धतीने घ्यायची असते. तर हे बिना अस्तरचं ब्लाऊज आहे. तर इथे बघा हा कपडा आपला ऑलरेडी डबल फोल्ड आहे. तर डबल घडी याची अशी टाकलेली आहे. तर ही डबल घडी आहे. तर याची आणखीन एक घडी टाकायची म्हणजे चोबल घडी टाकायची. तर बघा आता ही चोबल घडी टाकलेली आहे आणि ही बंद बाजू आहे. तर बंद बाजूवरती असा टेप ठेवायचा आहे. तर आपण मार्किंग करताना क्रॉसपट्टी 2.5 इंच घेतली होती. तर इथे आपल्याला अर्धा इंच वाढवून म्हणजे आपल्याला घ्यायची आहे 3 इंच. तर 3 इंचावर पॉईंट दिला आणि इकडे बघा खालच्या साईडला अर्धा इंच कमी म्हणजे इकडे घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंच. तर आता ही तिरकी लाईन अशी आखून घ्यायची आणि क्रॉसपट्टी आपण कट करून घेऊया. तर क्रॉसपट्टीचं बघा कशा पद्धतीचे पदर निघतात. ही अशा पद्धतीची क्रॉसपट्टी आपली निघालेली आहे. तर ह्या 2 क्रॉसपट्टी आहेत, दोन्ही साईडच्या 2 आहेत. तर ह्या अशा पद्धतीने आपल्याला अख्खन क्रॉसपट्टी ही बिना अस्तरच्या ब्लाऊजमध्ये काढायची असते. तर आता हे कटिंग करून पूर्ण झालेलं आहे. आता मी तर बघा ही पाचही अस्तर मी असं अगदी व्यवस्थित असं ठेवून घेणार आहे एकमेकावरती.
आपल्याला हे जे पॅटर्न आहे ते ठेवून घ्यायचं. हे अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं. जो हात शिलाईची पट्टी ठेवलेली आहे ती आपल्याला अशी दुमडून घ्यायची आणि ठेवून द्यायचं. तर बघा इथे आपण क्रॉसपट्टी ठेवणार आहोत. तर क्रॉसपट्टी देखील आपल्याला ही अखंड घ्यायची नाही, तर ह्यातली अशी दुमडून म्हणजे दुमडल्यानंतर जितकी येते तितकी क्रॉसपट्टी आपल्याला इथे अस्तरच्या ब्लाऊजमध्ये घ्यायची असते. तर असं ठेवून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर हे आपल्याला असं तिरकं लागतं ब्लाऊजचे, त्यामुळे हा गोलाकार तिरका. तर हे जसं ठेवले असंच मी कटिंग करून घेणार आहे अगदी व्यवस्थित. आणि जागा देखील व्यवस्थित आहे सगळ्या पॅटर्नसाठी. आणि इथं जो शिल्लक राहिलेला आहे ते गोडसाठी किंवा आपल्याला जोड, इथं तर जोड द्यावा लागणारच नाही, अगदी थोडासा लागणार आहे, त्यामुळे भरपूर कपडा देखील शिल्लक राहील. तर मी आता हे कट करून घेते. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. थँक्यू.